अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आई झोपलीस का विचारायला मान मागे वळवली आणि गाडी कालव्यात पडली. पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली. कोल्हापूर येथून घरी परतताना अपघात. साटेली भिडशी भोमवाडी येथे तिलारीच्या उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडून महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आई झोपलीस का विचारायला मान मागे वळवली आणि गाडी कालव्यात पडली. पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली. कोल्हापूर येथून घरी परतताना हा अपघात घडला. अंगात धडकी भरवणारी थंडी, पहाटेची वेळ आणि जण साखर झोपेत सर्व शांतता. रात्रकिड्यांचा आवाज. याच दरम्यान गुरुवारी पहाटे साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ चालकाने आई झोपलीस का म्हणून जरा मान मागे वळवली आणि क्षणात लक्ष विचलित होऊन स्कॉर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात शुभांगी शिवा परब वय वर्ष 62 यांचा मृत्यू झाला. या घटनेने वजरी पेडणे गोवा तसेच कुडासे वानोशीत गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. 3 किलोमीटर अंतरावर घर असताना काळाने डाव साधला. घटनास्थळी दोडामार्ग पोलिसांनी पंचनामा केला. मुख्य मार्गावर तिलारी कालवे येथे आहेत. या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडत आहेत असा आरोप केला जात आहे. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे वानोशी येथे माहेर असलेल्या वजरी पेडणे गोवा येथे सासर असलेल्या शुभांगी शिवा परब या आपला मुलगा सचिन परब याला सोबत घेऊन तिचे पती कोल्हापूर येथे दवाखान्यात आहेत. त्यांना डिस्चार्ज देणार म्हणून भाऊ दत्ता तळणकर यांची स्कॉर्पिओ गाडी घेऊन बुधवारी सकाळी कोल्हापूर येथे गेले होते. पण डिस्चार्ज मिळाला नाही म्हणून ते रात्री उशिरा कोल्हापूर येथून घरी येण्यासाठी रात्री उशिरा आई मुलगा निघाला. रात्री कुडासे वानोशी येथे भावाच्या घरी आराम करून सकाळी नंतर वजरी पेडणे गोवा येथे जाण्याचा त्यांचा बेत होता. कोल्हापूर प्रवास करून ही स्कॉर्पिओ गाडी वानोशी कुडासे रस्त्यावर वळवली. आणखी 15 मिनिटात ते घरी पोचणार होते. जवळपास पावणे 200 किलोमीटर प्रवास. यामुळे स्कॉर्पिओ गाडी चालवणारा मुलगा सचिन परब याने आई काय बोलत नाही म्हणून सहज मागे मान वळवली आणि आई झोपलीस का अशी विचारणा केली. आणि तेवढ्यात तिलारी उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी कधी पडली हे त्यालाही कळलं नाही. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज.